अरे, नमस्कार. आज 21 जून, आंतरराष्ट्रीय योगा दिवस. अत्यंत महत्वाचा आणि त्यातूनही वर्षातला सगळ्यात मोठा दिवस हे पण आहे ना. पण आज ना, म्हणजे आपल्याला सगळ्यांना व्यायामाचं, योगाचं महत्व माहितीच आहे. पण आज मी तुम्हाला एक विशेष गंमत सांगणार आहे. आपले जे गृहमंत्री आहेत ना, अमित शहाजी, ते भयंकर फिटनेस फ्रीक आहेत. कुठेही गेले तरी त्यांचं व्यायामाचं आणि डाएटचं रुटीन ते बिघडू देत नाहीत. इतका प्रवास करतात तरी सुद्धा त्यांचं ते रुटीन ते बरोबर मॅनेज करतात. झालं काय, परवाच त्यांचा कोल्हापूर दौरा झाला. तर त्या दौऱ्याच्या वेळेला प्रशासनाने त्यांची खूप छान व्यवस्था केली सगळी, शासकीय गृहामध्ये. ते झालं, सगळं झालं. पण व्यायामाचं काय? तर कोल्हापूरच्या एका खाजगी व्यायामशाळेतून एक अत्याधुनिक असा ट्रेडमिल आणला त्यांच्यासाठी. 4 किलोचे डंबेल्स आणले आणि त्या एवढ्या कामाच्या व्यापातून सुद्धा त्यांनी त्यांचा व्यवस्थित व्यायाम केला. त्यांच्या आहाराची तर ते इतकी काळजी घेतात. बरोबर त्यांनी त्यांचे 2 आचारी आणले होते स्वयंपाक करणारे. त्यांनाच फक्त माहिती आहे की ते काय आणि किती प्रमाणातलं खातात. मग त्यांनी त्यांचा स्वयंपाक केला, त्यामुळे त्यांचं डाएट काही बिघडलंच नाही अजिबात. बघा, म्हणजे त्यांचं वय बघा, त्यांचं काम बघा, प्रवास बघा त्यांचा. इतकं काम आणि इतका प्रवास करताना हे रुटीन जपणं, म्हणजे त्याच्यातून आपण शिकायला पाहिजे ना की योगा आणि व्यायाम हा किती महत्वाचा आहे. त्यांना सगळ्या त्यांच्या ह्याच्यावर राज्य करत असताना, त्यांच्या खुर्चीत बसून त्यांना स्वतःचं शरीर उत्तम ठेवणं आवश्यकच आहे. तर त्याप्रमाणे ते करतात. पण आपल्याला ते करायचं नाही म्हणून आपण व्यायाम करायचा नाही असं नाही. आपण पण करायचा. आपण आज हा धडाच गिरवूया की व्यायाम आणि योगा हा केलाच पाहिजे प्रत्येकाने. असं मी तुम्हाला माझ्याकडून वचन देते. तुम्ही मला द्या की आपण वर्षभर योगा आणि व्यायाम करू. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या खूप खूप सदिच्छा. टू टू टू.